तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिथलाच HR मॅनेजर तुमच्यावर लक्ष ठेवतो आणि शेवटी तुम्हाला एखाद्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटलं तर विचार करूनच घाबरायला होतं. पण हे प्रत्यक्षात नाशिकमध्ये घडले. नाशिकमध्ये एका IT कंपनीमध्ये प्रकरणाची चर्चा सध्या देशभर होत आहे. पण या कथेचा शेवट फक्त लैंगिक शोषणापर्यंत थांबला नाही. या प्रकरणाने अलीकडेच इतका धक्कादायक वळण घेतलं आहे की तपास यंत्रणाही तोंडात बोट घातली. एकीकडे फरार HR मॅनेजर निदा खानचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे तिचे धागेदोरे थेट दिल्ली बॉम्ब ब्लास्टमध्ये आरोपींशी असल्याची शक्यता तपासली जात आहे. आज आपण या नाशिक TCS प्रकरणातील सगळे A to Z गोष्ट जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. या सगळ्याची सुरुवात झाली एका राजकीय कार्यकर्त्याच्या फोनवरून. फेब्रुवारी 2026 मध्ये नाशिक पोलिसांना एक स्थानिय राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितलं की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या BPO युनिटमध्ये काम करणारी एक हिंदू तरुणी रमजानचे रोजे ठेवत होती. तिच्या वागण्यात धार्मिक बदल जाणवत होता. त्यांनी आपल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून TCSच्या कार्यालयात पाठवले. 2 आठवड्याच्या गुप्त आणि पुराव्यासोबत 26 मार्च 2026 रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पहिला FIR दाखल करण्यात आला. आरोप होता बलात्कार आणि धार्मिक भावना दुखवण्याचा. या एका FIRने उघड केला एक मोठा कट. तपास जसा जसा पुढे गेला तसा तसा अधिकच भयानक होत गेला. या प्रकरणात आजपर्यंत एकूण 9 FIR दाखल करण्यात आले आहेत. यात एक पुरुष कर्मचाऱ्याची धर्मांतराच्या प्रयत्नाविरुद्ध तक्रार आहे, तर एका महिलेनं सहकार्यांवर बलात्कार आणि धार्मिक छळाचा आरोप केला आहे. 4 महिलांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची तक्रार दिली आहे, तर 3 महिलांनी लैंगिक आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारच्या छळाचा आरोप केला आहे. हे प्रकरण केवळ काही महिन्याचे नसून तब्बल 4 वर्षापूर्वी सुरू असल्याचं तपासात उघड झालं. हे प्रकरण 2022 ते 2026 या कालावधीत घडले. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हिंदू देवाची थट्टा करायचे, त्यांना इच्छेविरुद्ध मांसाहार करायला भाग पाडायचे आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करायचे. या सगळ्या कथानकाची सुरुवात होती आरोपीच्या एका सुनियोजित रणनीतीने. तपासात असे उघड झाले की आरोपी ट्रेनिंग टीमचा भाग होता. त्याच्याकडे नवीन कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती होती. ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कौटुंबिक समस्या असलेल्या आणि पैशाची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करायचे. ट्रेनिंग दरम्यान ते हिंदू देवदेवताबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करायचे. जेव्हा हे लक्ष आलेले कर्मचारी अस्वस्थ व्हायचे तेव्हा HR मॅनेजर निदा खान त्यांच्यापर्यंत पोहोचायचे आणि त्यांना विश्वास संपादन करायचे. काळानुरूप हे लक्ष आलेले कर्मचारी त्यांनी जीवनशैली आणि पोशाख बदलण्यासाठी प्रभावित केले जायचे. एका पीडित महिलेवर इतका मोठा प्रभाव पडला की तिने तिच्या कुटुंबाशी भांडण केलं आणि तिच्या घरातील सर्व हिंदू देवतांच्या प्रतिमा काढून टाकल्या. या सगळ्या गोष्टी आरोपी एका WhatsApp ग्रुपद्वारे ठरवत असल्याचेही तपासात आढळले आहे. पण या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणजे HR मॅनेजर निदा खान होती. तिची भूमिका सर्वात धक्कादायक होती. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी दुर्लक्षित करणे, त्यांना दडपून टाकणे आणि आरोपींना संरक्षण देणे ही जबाबदारी निदा खानने पार पाडली. ती कंपनीच्या POSH लैंगिक छळ प्रतिबंधक समितीची सदस्य होती. तरीही काही पीडितांनी जेव्हा तक्रार केली तेव्हा निदा खानने उत्तर दिले की अशा घटना कॉर्पोरेट जगात सामान्य आहे. ती केवळ तक्रारी दाबत नव्हती, तर पीडित महिलांची ओळख आरोपी पुरुष सहकाऱ्यांशी करून देण्याचे कामही करत होती आणि प्रकरण गाढण्याचा प्रयत्नही करत होती. निदा खानच्या याच भूमिकेमुळे पोलिसांनी तिला या प्रकरणातील 8वी आरोपी म्हणून नोंदवलं. आतापर्यंतच्या आरोपींची यादी पहा. ध्यानेश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अफ्ताब अन्सारी याचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असून ते नाशिक रोड जेलमध्ये आहेत. पण निदा खानची कहाणी वेगळी आहे. एप्रिल 2026च्या सुरुवातीला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा निदा खानने आपल्या मोबाईल फोन बंद केला आणि ती बेपत्ता झाली. काही वक्तांनुसार ती पुण्यात लपली होती, तर काहींनुसार ती नाशिक जवळच्या भिवंडी परिसरात लपल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. तपास यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की निदा खानचे संबंध दिल्लीतील लाल किल्ला बॉम्ब ब्लास्टातील संशयी डॉक्टर शाहीन शाहिदशी आहे. डॉक्टर शाहीन ही दिल्ली बॉम्बस्फोटचा मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे. या इनपुटनंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तपास यंत्रणा हे प्रकरण केवळ कंपनीतील गुन्हा म्हणून पाहत नाही, राष्ट्रीय सुरक्षेची जोडून पाहत आहे. शंका व्यक्त केली जात आहे की धर्मांतराच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कचा वापर मोठ्या कटासाठी किंवा दहशतवादी फंडिंगसाठी केला जात होता. तपास यंत्रणा निदा खानचे डॉक्टर शाहीनशी कधी कॉल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून संवाद झाला होता का याची तपासणी करत आहेत. या नव्या धक्कादायक वळणामुळे प्रकरण
प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे. जे काही काळापूर्वी एका लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण वाटत होते ते आता दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायांपर्यंत पोहोचले आहे. हा सगळा प्रकार जेव्हा तपास यंत्रणा समोर आला तेव्हा नाशिक पोलिसांनी ही सगळी माहिती राष्ट्रीय अन्वेषण संस्था NIA आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS यांच्याकडे सुपूर्द केली. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलं की आम्ही प्रकरणातील सर्व माहिती NIA, ATS आणि इतर गुप्तचर यंत्रांशी शेअर केली आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच आम्ही हे निश्चित करू शकतो आरोपींचे कोणते आंतरराष्ट्रीय संबंध किंवा बाहेरील देशात लोकांची यांना मदत होती की नाही. ATS आणि NIA यांच्याकडून सर्वांगीण तपास सुरू आहे. आता हे प्रकरण फक्त कॉर्पोरेट गुन्हा म्हणून पाहिले जात नाही तर ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. दरम्यान या प्रकरणाने संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सरकारने अत्यंत कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. धर्मांतर करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवा, त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करा अशी विधाने त्यांनी केली. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या घटनेचा निषेध म्हणून देशव्यापी आंदोलनाचेही आवाहन केले आहे. टाटा ग्रुपचे चेअरमॅन N चंद्रशेखर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या आरोपांना अत्यंत गंभीर आणि वेदनादायक म्हणत कंपनीकडून स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. ATSने प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे आणि अशा कृत्यांबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. नॅशनल कमिशन ऑफ ह्युमननेही या प्रकरणाची माहिती घेऊन 17 एप्रिल रोजी तपासासाठी एक समिती नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडी पाहता निदा खान आणि तिच्या साथीदारांनी हे कृत्य का केले, त्यामागे फक्त वैचारिक भूमिका होती का की लैंगिक गुन्ह्यापासून ते धर्मांतरपर्यंत आणि तेही न पटल्यास दहशतवादापर्यंतचा हा कट होता का? नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असताना या प्रकरणामुळे उघड झालेले आरोपींचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे सुरक्षा यंत्रणासाठी मोठे डोकेदुखी ठरू शकतात का? या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींना सर्वात कठोर शिक्षा व्हावी इतकीच आपण सर्वांची अपेक्षा आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.